नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, आजच्या इंटरव्ह्यूच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी अतुल कोटलवार, डी-वाय-एस-पी एक्साइज. आजच्या सत्रामध्ये आपण इंटरव्ह्यूला कसं सामोरं जायचं आणि त्यासाठी नेमकं काय प्रिपेअर करायचं याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये नेमकं काय आहे ना, की इंटरव्ह्यूला ज्यावेळेला आपण फेस करतो, त्यावेळेला बरेचसे क्वेशन्स आपल्या मनात असतात. कारण आपण प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल, त्यावेळेला अभ्यास करण्याची आपली पद्धती कंप्लीटली वेगळी असते. आता ज्यावेळेला आपण इंटरव्ह्यूला फेस करतोय, त्यावेळेला आपण पहिल्यांदाच कुठेतरी डायरेक्टली आयोगाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार असतो. याच्या आत्तापर्यंत आपण इनडायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये आपण कुठेतरी प्रिलिम्स देतोय, मेन्स देतोय, अभ्यास करतोय आणि आपण फक्त तिथे लिहितोय किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेशन्सला हँडल करतोय. पण आता ज्यावेळेला इंटरव्ह्यूला आपल्याला फेस करायचंय, आपली पर्सनॅलिटी त्यांना दाखवायची आहे. ठीक आहे. आत्तापर्यंत जे होतं दॅट वॉज कंप्लिटली डिफरंट टास्क आणि आता जे आहे इंटरव्ह्यूच्या वेळेला, मुलाखतीच्या वेळेला तुम्हाला आयोगाशी फेस करायचं आहे. आयोगाचे सदस्य समोर असणार आहेत. इतरही आय-ए-एस किंवा आय-पी-एस अशा लेव्हलचे व्यक्ती तुमच्या समोर असणार आहेत आणि त्यांना तुम्हाला फेस करायचंय. त्यामुळे इंटरव्ह्यू ही कंप्लिटली वेगळी बाब म्हणून आपण त्याच्याकडे पाहायला हवं आणि त्याच प्रकारे त्याला सामोरं जायला हवं. तर आपण इंटरव्ह्यूमध्ये आता नेमकं काय आहे हे इथे पाहूयात. तर इंटरव्ह्यूला आपण इंटरव्ह्यू न म्हणता त्याला पर्सनॅलिटी टेस्ट असा शब्द वापरला जातो. मग ते मग ते यू-पी-एस-सीचा इंटरव्ह्यू असेल किंवा एम-पी-एस-सीचा इंटरव्ह्यू असेल, तिथे पर्सनॅलिटी टेस्ट हा शब्द वापरला जातो. पर्सनॅलिटी टेस्टच का? कारण इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा पर्सनॅलिटी टेस्ट जेणेकरून तुमची पर्सनॅलिटी इथे टेस्ट होणार आहे. तुम्ही काय आहात, हे तुम्हाला तिथे आयोगापुढे दाखवायचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत काय ग्रॅज्युएशन केलं असेल, तुम्ही काय एक्सपिरियन्स घेतला असेल, तुमच्यातल्या काय क्वालिटीज आहेत, तुमच्यातले काय लॅकुनाज आहेत, या गोष्टी आयोगाला चेक करायच्यात. त्यामुळे आयोगाने पर्सनॅलिटी टेस्ट हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यामध्ये तुमची कॉन्फिडन्स लेव्हल काय आहे, तुम्ही बोलते कसं, बोलतात कसे, तुमचे शब्द कुठले वापरले जातात, मग ते फॉर्मल आहेत की इन्फॉर्मल आहेत, तुम्ही बोलताना कुठल्या लँग्वेज किंवा डायलेक्टचा वापर करून बोलता. त्याचबरोबर तुमचं नॉलेज किती आहे, तुमच्या नॉलेजची डेप्थ किती आहे, या बाबी चेक होतात. त्यामुळे त्याला पर्सनॅलिटी टेस्ट असा शब्द आपण वापरू शकतो. फक्त इंटरव्ह्यू न म्हणता इट इज अ पर्सनॅलिटी टेस्ट. कारण आयोग तुमची कुठेतरी पर्सनॅलिटी चेक करणार आहे. तुमच्यात काय क्वालिटीज आहेत, तुम्ही काय लेव्हल पर्यंत तुम्ही अधिकारी म्हणून नेमकं काय करू शकता आणि तुम्ही अधिकारी म्हणून कसं काम करू शकता, हे आयोग त्यातनं चेक करणार आहे. आयोगाकडे वेळ असलेला तर खूप जास्त नाहीये. तुमचा इंटरव्ह्यू फार तर फार 10 मिनिटं किंवा तो 20 मिनिटापर्यंत एक्सटेंड होऊ शकतो किंवा जास्तच म्हटलं तर तो 25 मिनिट्स पर्यंत एक्सटेंड होऊ शकतो. त्यापेक्षा जास्त इंटरव्ह्यू तुमचा कुठला पण एक्सटेंड नाही होत. ॲटलीस्ट एम-पी-एस-सीचा इंटरव्ह्यू तरी. आणि त्यामुळे आयोगाला मिळणारा जो कालावधी आहे, तो 10-15 मिनिटं किंवा 25 मिनिटांचा जो कालावधी आहे, तेवढ्यामध्येच आयोगाला तुम्हाला जज करायचंय. आणि ते जज करण्यासाठी आयोग वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतो. ज्यामध्ये काही प्रश्न फॅक्च्युअल असतील, काही प्रश्न तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी असतील, काही प्रश्न तुम्ही एखाद्या क्वेश्चनला टॅकल कसं करता हे चेक करण्यासाठी असतील. काही क्वेश्चन आपण जसं की गुगली म्हणू शकतो. तसे काही क्वेश्चन्स असतील, की जेणेकरून तुम्हाला माहितीच नाहीये त्या प्रश्नाचं उत्तर, तरी पण तुम्हाला तो प्रश्न विचारला जातो. मग तुम्ही हिट अराउंड द बुश करता, की तुम्ही त्या ॲन्सरला मला डायरेक्टली "सॉरी सर मला माहिती नाही" असं रिप्रेझेंट करता. हे पाहण्यासाठी तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातात. इथे प्रश्न विचारण्याचा उद्देश तुम्हाला माहिती आहे किंवा नाही हा उद्देश नसून, तुम्ही त्या प्रश्नाला टॅकल कसं करता हा उद्देश आहे. त्यामुळे इट इज लाइक अ गेम ऑफ क्रिकेट. तुम्हाला एखादा बॉल आलाय आणि तुम्ही समजून घेऊन त्याला टॅकल करायचंय. प्रत्येकच बॉलला 4 किंवा 6 मारण्याची गरज नाहीये. इझन्ट इट? इथे पण तुम्ही ज्यावेळेला पर्सनॅलिटी टेस्ट आहे किंवा इंटरव्ह्यू आहे, आयोगाचे प्रश्न तुम्हाला सदस्य तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारणार आहेत. पण प्रत्येकच प्रश्नामध्ये आपण उत्तर आलंच पाहिजे. आपल्याला उत्तर नाही आलं तर आपण कुठेतरी मार्क्स आपल्याला मिळणार नाहीयेत, अशा भ्रमात बऱ्याच वेळेला असतो. परंतु हा भ्रम कुठेतरी बाजूला ठेवला पाहिजे. कारण आयोग ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न विचारतं किंवा आयोगाचे सदस्य किंवा इतर सदस्य तुम्हाला ज्यावेळेला प्रश्न विचारतात, त्यावेळेला आपल्या मनातला तो जो भ्रम आहे तो बाजूला ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, की तुम्ही टॅकल करण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला येत नसेल तर "सॉरी सर मला माहिती नाही. सॉरी सर मी अभ्यास करून या या प्रश्नाची माहिती घेईल." असं तुम्ही त्याला टॅकल करू शकता
आणि त्याचं बर्डन कुठेही कॅरी करण्याची गरज नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, की आपल्याला एखादा प्रश्न विचारला गेलाय आणि मला त्याचं माहितीच नाहीये. ठीक आहे, तर आपण बर्डन कॅरी करतो आणि पुढचा इंटरव्ह्यू पूर्णपणे आपण त्यात कोलॅप्स करतो त्या एका प्रश्नासाठी. तर तसं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे एक बाब लक्षात ठेवा, ही तुमची नॉलेजची टेस्ट नाहीये. ही तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट आहे आणि त्यामुळेच आपण याला पर्सनॅलिटी टेस्ट असं नाव दिलेलं आहे. आता ज्यावेळेला आपण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करतोय, तर त्यावेळेला नेमकं काय कव्हर करायला हवं? अ, याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. तर आपल्या रिझ्युमेमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, की सुरुवात अ, तुमचं जे काही आत्तापर्यंतचं बॅकग्राऊंड असेल, ज्यामध्ये तुमची पर्सनल इन्फो असेल थोड्या प्रमाणात किंवा तुमचं स्कूलिंग, कॉलेजेस, टेक्निकल एक्सपिरियन्सेस, हॉबीज अँड इंटरेस्ट अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आयोगाच्या प्रिलिम्सचा फॉर्म भरताना दिलेल्या असतात. एक बाब लक्षात ठेवा, की ज्यावेळेला आपण प्रिलिम्सचा फॉर्म भरला आहे, त्याच्यामध्ये जी माहिती भरलेली आहे, त्या माहितीवरचा डेटा जो आहे तो आयोगाकडे असतो आणि आयोगाच्या सदस्यांकडे तीच माहिती असते. त्यामुळे आपण जो प्रिलिम्सचा फॉर्म भरलेला आहे, त्या फॉर्मची प्रिंट घ्या. त्याच्यात काय-काय डिटेल्स आहेत, प्रत्येक वर्ड्सवरती फोकस करा. त्यातला प्रत्येक शब्द ना शब्द महत्त्वाचा आहे. कारण तो आपण टाकलेला आहे. तो स्वतःबद्दलची माहिती आपण टाकलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला त्यातल्या प्रत्येक वर्ड्सबद्दल माहिती असायलाच हवी आणि त्यासाठी तुम्ही एक सेपरेट नोटबुक करू शकता. त्याच्यामध्ये त्या प्रत्येक वर्ड्स बद्दलची माहिती जी आहे, ती थोडक्यात लिहा. आयोगाला कुठेही एवढा वेळ नाही, की तुम्हाला एकाच प्रश्नावरती 5 ते 10 मिनिटं घालवेल. तो प्रश्न फार तर फार तुमचा 30 सेकंड किंवा वर्स्ट केस म्हटलं तर 1 मिनिटापर्यंत चालू शकतो. कुठलाही प्रश्न त्यापेक्षा जास्त चालण्याची शक्यता नसते. त्यामुळे आपण ज्यावेळेला एखादा प्रश्न प्रिपेअर करतो, त्यावेळेला ब्रीफ प्रिपेअर करा. आपल्याला पूर्ण एस्से काइंड ऑफ प्रिपरेशनची गरज नाहीये. कुठलंही समजा तुम्ही करंट अफेअर्सचे काही प्रश्न करताय, तुम्ही तुमच्या टेक्निकल बद्दलचे एखादे प्रिपेअर करताय, तर त्यावेळेला एक बेसिक इन्फॉर्मेशन, ब्रीफ इन्फॉर्मेशन तेवढीच आपल्याला प्रिपेअर करायची आहे. आपल्याला कुठेही डिटेल इन्फॉर्मेशनची गरज नसते. डिटेल इन्फॉर्मेशनची गरज कुठे आहे? तुम्हाला जिथे नॉलेज टेस्ट होणार आहे किंवा इन डेप्थ एखादं हे टेस्ट होणार आहे. पण तिथे पण आयोग ज्यावेळेला विचारतो त्यावेळेला फॅक्ट्स तुम्हाला माहितीच पाहिजे असा आयोगाचा कधी पण तगादा नाहीये. आयोग ज्यावेळेला तुम्हाला एखादा प्रश्न विचारतं किंवा एखादे सदस्य तुम्हाला ज्यावेळेला प्रश्न विचारतात, त्यावेळेला तुम्हाला त्याबद्दलची माहिती किती आहे, तुम्हाला तो प्रश्न कसा टॅकल करता येतो, अशा टाइपचे प्रश्न विचारले जातात. विश्लेषणात्मक प्रश्न आहेत. कुठेही तुम्हाला फॅक्ट्स विचारली जात नाही शक्यतो. अगेन बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं, की तुमचा समजा तुम्ही सांगितलंय, की मी यू करतो आणि माझा हा ऑप्शनल आहे. तर त्याबाबतचा एखादा फॅक्च्युअल प्रश्न येणं साहजिक आहे. आणि तो पण प्रश्न त्यातला पण म्हणजे समजा माझं जर समजा ऑप्शनल हिस्ट्री आहे, तर त्यातला एखादा प्रश्न की नागपूर सेशन महत्वाचं आहे, तर मग ते कुठल्या वर्षी झालं होतं आणि त्याचे आउटकम्स काय होते आणि त्याचा इम्पॅक्ट फायनली कसा होऊ शकला किंवा आफ्टर इंडिपेंडन्स कसा इम्पॅक्ट झाला. अशा टाइपचे थोडेसे क्वेशन्स होऊ शकतात. परंतु इन जनरल तुम्हाला फॅक्च्युअल क्वेशन्स खूप जास्त विचारले जात नाहीत. पर्सनल इन्फो आता पहिला पॉइंट यातला जो आहे व्हॉट इज टू बी कव्हर्ड, तर त्यात पर्सनल इन्फो हा पहिला पॉइंट आहे. पर्सनल इन्फो म्हणजे काय? तुम्ही आयोगाकडे तुमचं नाव नाहीये आणि आयोग तुम्हाला नाव सांगायला पण विचारत नाही. त्यामुळे त्या व्यतिरिक्त जी तुमची माहिती आहे, तुमचं गाव कुठलं आहे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून येतात, कुठल्या विभागातून येतात, तुमचे पॅरेंट्स काय करतात, तुमचं स्कूलिंग कुठे झालंय, कॉलेज लेव्हल कुठे झालेलं आहे, तुमच्या स्कूलचं नाव काय आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुमच्या पर्सनल इन्फोमध्ये येतात. समजा आपण जिल्हा किंवा तालुका हा घटक घेऊयात. समजा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर जिल्ह्याचे, समजा तुम्ही पुण्याचे आहात, तर पुण्याची कल्चरल इन्फो, पुण्याचं हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स, पुण्याचं एज्युकेशनल इम्पॉर्टन्स, पुण्याचं जिओग्राफिकल इम्पॉर्टन्स किंवा जिओग्राफिकल काय म्हणूयात आपण जिओग्राफिकल किंवा एन्व्हायर्नमेंटल फॅक्ट ज्या आहेत पुण्याशी रिलेटेड, आदी बाबींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. समजा नद्या कुठल्या आहेत, डॅम्स कुठले आहेत, पुण्याला पाणी कुठून येतं. तर अशा टाईपची जी प्रश्न आहेत, तर ते तुमच्या पर्सनल इन्फोमध्ये विचारले जाणार आहेत. समजा पुण्यामध्ये एखादी सँच्युरी आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला विचारली जाईल किंवा इन जनरल समजा तुमच्या भागात एखादा प्राणी सापडतो, तर त्याच्याबद्दलची माहिती समजा कोणी सोलापूरचं आहे, तर माळढोक त्या भागात सापडतो, तर माळढोक बद्दलचे प्रश्न येणं साहजिक आहे. समजा मी लातूरचा आहे, तर खरोसालिनी आहेत लातूरमध्ये, तर मग खरोसालिनी बद्दलचा प्रश्न येणं साहजिक आहे. लातूरला
सातवन काळामध्ये काही एखादी गोष्ट होती किंवा हिस्ट्रीमध्ये कुठलं पण समजा तुम्ही पुण्याचे आहात, तर मग शनिवार वाडा काय? शनिवार वाडामध्ये नेमकं काय घडलं होतं? तर अशा टाइपचे प्रश्न जे आहेत, हिस्टॉरिकल प्रश्न तुम्हाला येणं साहजिक आहे. तुमचं गाव एखाद्या नदीवरती वसलेलं असेल आणि वेल नोन ठिकाण असेल, तर त्यावेळेला त्याच्याबद्दलची माहिती विचारली जाणे अगदी साहजिक आहे. त्यामुळे आपल्या भागाशी रिलेटेड कल्चरल, हिस्टॉरिकल इम्पोर्टन्सची माहिती, जिओग्राफिकल माहिती, एन्व्हायर्नमेंटल काही गोष्टी आहेत, त्याची माहिती किंवा तुमच्या भागात एखादं पीक घेतलं जात असेल स्पेसिफिकली, तर त्याबद्दलची माहिती समजा कोल्हापूर रिजनमधली काही लोकं आहेत किंवा सातारा, सांगली रिजनमध्ये आहेत. तर त्या भागात ऊसाचं प्रमाण खूप जास्त आहे किंवा सहकार चळवळी खूप जास्त आहेत. तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला विचारली जाणं साहजिक आहे. त्यामुळे आपण पर्सनल इन्फो कलेक्ट करताना डायव्हर्स इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. यासाठी मी एक बाब सांगेल, की तुमची जी डिस्ट्रिक्टची वेबसाईट असते, डिस्ट्रिक्टच्या वेबसाईटवरती अबाउट डिस्ट्रिक्ट म्हणून इन्फो मिळेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळेल, की त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये काय फेमस आहे, डिस्ट्रिक्टचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सटेंट काय आहे, डिस्ट्रिक्टमध्ये नेमकं पॉप्युलेशन काय आहे, लिटरसी लेव्हल काय आहे, सेक्स रेशो काय आहे, आदी बाबी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आणि त्या तुम्हाला डिस्ट्रिक्टच्या वेबसाईटवरती इझिली मिळून जातात. आणि समजा बीडचे कोणी आहेत, तर सेक्स रेशो कमी आहे, तर नेमकं सेक्स रेशो कमी काय आहे? मग पॅट्रियार्की आहे का? किंवा सेक्स डिटर्मिनेशनचं स्कॅन्डल झालेलं, तर मग त्याच्याबद्दलची माहिती विचारली जाऊ शकते. तर अशा बाबी किंवा आता सेक्स डिटर्मिनेशनकडे ज्यावेळेला वळलेत, तर मग सेक्स डिटर्मिनेशन टॅकल करण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकतं? कोल्हापूरमध्ये एक जिल्हाधिकारी होते, तर त्यांनी तो टॅकल करण्यासाठी एक नवीन प्रयोग राबवला होता. तर तशा काही बाबी तुम्हाला त्याबद्दल माहिती असायला हव्यात. तुमच्या जिल्ह्याबद्दल, तुम्हाला इतर जिल्ह्यांबद्दल माहिती असण्याची गरज नाहीये. परंतु तुमचा जिल्हा, तुमचा विभाग, समजा तुम्ही मराठवाड्यातले आहात, तर मग मराठवाड्याचा पाणी प्रश्न असेल, तर मग त्यासाठी काय केलं पाहिजे किंवा आत्तापर्यंत काय केलंय? मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंत बरेचसे मुख्यमंत्री होऊन गेले. मग त्यांनी काहीच नाही केलं का? तर अशा टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग त्यामुळे आत्तापर्यंत जे काही प्रयोग सक्सेसफुल असतील, फेल्युअर असतील, तर त्याबद्दलची थोडीशी माहिती आपल्याला घ्यावी लागेल आणि इन ब्रीफ ज्यावेळेला मी माहिती हा शब्द वापरतोय, त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्हाला इन ब्रीफ माहिती हवी आहे. थोडक्यात ती माहिती घ्या आणि नोट्स बनवा. ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीची माहिती कलेक्ट करतोय, तर ती माहिती अ, एका नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घेत चला आणि त्यामध्ये पॉइंट वाईज ती माहिती मांडा. जेणेकरून आपण ज्यावेळेला रिवाईज करण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला ते करणं सोपं होईल. कारण इंटरव्ह्यूच्या आधी आपल्याला प्रेशर बिल्टअप होत असतं आणि पूर्ण रिवाईज करणं ते अवघड होतं. त्यामुळे सगळी जी काही माहिती असेल ती इन ब्रीफ आपल्याला करावी लागेल. आता मी नेक्स्ट पार्टकडे येतोय रिझ्युमे किंवा बायोडेटा ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कूलिंग, कॉलेजेस असं दिसतंय. तर स्कूलिंग तुमचं कुठनं झालेलं आहे? तुमच्या स्कूलमध्ये एखादा स्पेसिफिक सब्जेक्ट होता का? मग समजा एखाद्याचा संस्कृत असेल, तर असं विचारलं जाईल की संस्कृतचा एखादा श्लोक म्हणून दाखवा. तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला आपण सांगतोय की माझा संस्कृत हा स्पेशल सब्जेक्ट होता 10वी मध्ये, तर तुम्हाला एखादा पण श्लोक माहिती नाही. माहिती आता समजा 10वी नंतर आपण तिथे असं नाही म्हणू शकत की सर माझी 10वी होऊन आता 7-8 वर्ष झालीत आणि मी ते विसरलोय. असं करण्यापेक्षा तुम्ही त्याबद्दलचे 1-2 श्लोक जे जनरली सगळ्यांना माहिती आहेत, तर त्या गोष्टी अ, आपण लिहून काढल्या आणि पाठ केल्या थोडक्यात, तर तसंही चालू शकतं. आणि समजा तुमच्या स्कूलचं नाव एखादं सरस्वती विद्यालय आहे, तर मग सरस्वतीबद्दलची काही माहिती तुम्हाला जनरली विचारली जाऊ शकते किंवा शाहू श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय असं असेल, तर मग छत्रपती शाहू महाराजांबद्दलची माहिती, शिवाजी विद्यालय असेल, तर शिवाजी महाराजांबद्दलची माहिती. अशा माहिती जनरली विचारल्या जातील. त्यामुळे आपण स्कूलचं नाव काय आहे, कॉलेजचं नाव काय आहे, समजा महात्मा गांधी महाविद्यालय आहे, तर मग महात्मा गांधींबद्दलची माहिती आपल्याला माहिती असायला हवी, आपल्याला सांगता यायला हवी. माहिती सगळ्यांनाच असते, परंतु ज्यावेळेला प्रश्न येतो, त्यावेळेला नेमकं काय सांगायचं हा प्रश्न असतो. असं कुठेही मनात नका ठेवू, की ही काय गोष्ट मला माहिती आहे आणि मी इझिली टॅकल करेल. त्या गोष्टी नोट डाउन करा, जेणेकरून तुम्ही आयोगापुढे जाल त्यावेळेला तुमच्या द्विधा मनस्थिती राहणार नाही. मी हा पॉइंट आधी सांगू का हा नंतर सांगू? त्यावेळेला
स्पेसिफिक जर पॉइंट्स तुमचे रेडी असतील, की हे 4 पॉइंट, हे 5 पॉइंट माझ्याकडे आहेत आणि मी हे इझिली सांगू शकेल. समजा मी जसं आता महात्मा गांधी महाविद्यालय बोललो आणि महात्मा गांधींबद्दलची माहिती मला विचारली जात असेल, तर मग महात्मा गांधींची 3 वैशिष्ट्ये सांगा, असा प्रश्न सहज विचारला जातो. मग त्यावेळेला आपल्याला 3 मोजून सांगायची आहेत. तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला आपण फंबल होतो, की आता 3 नेमकी कुठली सांगायची? किंवा या 3चा काय म्हणता येईल सिक्वेन्स कसा असेल? तर अशा बाबीला आपण सामोरं जाताना आपण फंबल होतो किंवा आपण चुकतो आणि त्यावेळेला कॉन्फिडन्स लूज होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिथे पॉसिबल आहे तिथे 3 किंवा 5 अशा याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात आणि आयोग पण बऱ्याच वेळेला सदस्य जे आहेत ते असं करतील, की तुम्ही 2 सांगितले तर तिसरा कुठला? कारण ते पण काउंट करणार आहेत. त्यामुळे थोडंसं आपण आपली तयारी त्या साइडनीच असली पाहिजे, की 3 किंवा 5 वैशिष्ट्य, 3 किंवा 5 त्याच्याशी रिलेटेड बाबी आपल्याला माहिती असायला हव्यात. ते जनरली प्रत्येकच गोष्टीला असं होतं अशातला भाग नाही. परंतु आपण आपली तयारी असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त टेक्निकल आणि ग्रॅज्युएशन बद्दलची माहिती समजा एखादा इंजिनिअर आहे, कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. तर कॉम्प्युटर बद्दलची माहिती, कॉम्प्युटरचं बेसिक्स, नेटवर्किंग असेल किंवा कॉम्प्युटरच्या लँग्वेजेस असेल, मग त्यानंतर आय-टी हे सेक्टर असेल. तर याबद्दलची माहिती विचारली जाणे अगदी साहजिक आहे. त्यामुळे आपण कॉम्प्युटरचं बेसिक करणं गरजेचं आहे. असं माझं कुठेही म्हणणं नाही, की आपण इंजिनिअरिंगला जेवढे सब्जेक्ट्स होते, तर तेवढे सगळे पाहावे लागतील. त्यातले इम्पोर्टंट जे आहेत, जसं मी आता कॉम्प्युटरबद्दल बोललो, तसंच मेकॅनिकलचं असेल, ऑटोमोबाईल सेक्टरचं असेल. तर मग मेकॅनिकल ज्यावेळेला आहे, तर तुमच्याकडे गाडी कुठली आहे? मग त्यात इंजिन कुठलं आहे? त्याची कॅपॅसिटी किती आहे? तर अशा टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणे साहजिक आहेत. तर टेक्निकल ज्यावेळेला आपण करतोय, टेक्निकल हा भाग खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, की आपलं टेक्निकल होऊन आता 3-4 वर्ष झालेली असतात आणि आपण मधल्या 3-4 वर्षात कधीच आपण टेक्निकलकडे डुंकूनही बघितलेलं नसतं आणि ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला सर माहिती नाही किंवा बरीच वर्ष झालेत. असं बॅड इम्प्रेशन पाडण्यापेक्षा, असं निगेटिव्ह इम्प्रेशन पाडण्यापेक्षा आपण एक बेसिक आयडिया आपल्या टेक्निकल सब्जेक्टची किंवा जो कुठला असेल, समजा तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहात, तुमचं पॉलिटिकल सायन्स त्यातला स्पेसिफिक होता. तर मग तुम्ही पॉलिटिकल सायन्स बद्दलची माहिती तुमच्याकडे असायला हवी किंवा हिस्ट्री होता, तर हिस्ट्रीची माहिती तुमच्याकडे असायला हवी. असं कुठेही नकोय, की मला माहिती नाहीये. तुम्ही प्रयत्न करू शकता एवढं जरी त्यात दिसलं पाहिजे. आणि त्यामुळे ज्यावेळेला टेक्निकल करताय किंवा तुमचं ग्रॅज्युएशनचे डिटेल्स करताय, त्यावेळेला बेसिक माहिती आपल्याकडे असलीच पाहिजे. कारण आयोगापुढे ज्यावेळेला आपण म्हणतो, की माझं ग्रॅज्युएशन या सब्जेक्टमध्ये झालेलं आहे आणि माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही, तर याचा अर्थ असा होतो, की तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन सिरियसली केलं नाहीये. तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशनच सिरियसली केलं नाहीये आणि तुमच्याकडे जॉब नाहीये, त्यामुळे तुम्ही इकडे आलाय. तर असं इम्प्रेशन नको व्हायला. तुमच्याकडे ऑप्शन होता किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन पण व्यवस्थित केलेलं आहे, ही पण बाब कुठेतरी तिथे दिसली पाहिजे. त्यानंतर मी येतो एक्सपिरियन्सकडे. आता एक्सपिरियन्स ही पण बाब अशी आहे, की ज्याच्यावरती बरेचसे प्रश्न क्रिएट होऊ शकतात. जर तुमच्याकडे समजा 1 वर्षाचा, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर त्याच्याबद्दलचे प्रश्न ऑब्व्हियस निर्माण होणार आहेत. समजा तुम्ही एखादा इंजिनिअर आहे आणि आय-टी सेक्टरमध्ये असेल किंवा मेकॅनिकल ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला विचारली जाणार. समजा आय-टी सेक्टरमध्ये तुम्ही होता, तर मग तिथला टायमिंग्स काय होते किंवा आय-टी सेक्टरचे इन जनरल इश्यूज काय आहेत? मग भारतातल्या कुठल्या आय-टी कंपन्या सध्या एम-एन-सीज वर्ल्ड लेव्हलला काम करतायत? मग आपण एवढं कम्पीट का करू शकलो? किंवा आपण कधी ओपन अप केलं आय-टी सेक्टर? तर अशा बाबी तुम्हाला विचारले जाणे साहजिक आहे. समजा इन्फोसिस आहे, तर मग इन्फोसिस तेवढ्या लेव्हलला का पोहोचू शकली? किंवा टी-सी-एस आहे, तर टी-सी-एसकडे समजा आपले पासपोर्टचे काही प्रोजेक्ट आहेत गव्हर्नमेंटचे, तर ते टी-सी-एसकडे का गेले? किंवा तसंच आता की भरतीमध्ये बरेचसे इश्यूज आपण आता पाहिले. तर मग तिथे आय-टी सेक्टरचा वापर होऊ शकतो का? तर अशा काय म्हणता येईल की तुमच्या सब्जेक्टच्या अराउंड अशा लेव्हलचे प्रश्न क्रिएट होऊ शकतात. आणि एका प्रश्नापासून दुसरा प्रश्न क्रिएट होत असतो. बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल, की मी इंटरव्ह्यू डायरेक्ट केला किंवा आपण इंटरव्ह्यू डायरेक्ट करू शकतो. करू शकतो का? तर करू शकतो. आपण ज्यावेळेला एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतो, तर त्या प्रश्नातनं किंवा त्या उत्तरातनं बऱ्याच वेळेला प्रतिप्रश्न क्रिएट होण्याची शक्यता असते. तर आपण ज्यावेळेला प्रिपेअर करतोय, आपण ज्यावेळेला उत्तरं देतोय, त्यामुळे वर्ड त्यातलं शब्दांचं आपण शब्द चूज करणं हे खूप महत्वाचं आहे. चांगले शब्द किंवा आपल्याला जे माहिती आहे त्याच शब्दांचा वापर तिथे झाला पाहिजे आणि
आपण जे एखादं स्टेटमेंट करतोय, तर त्या स्टेटमेंटवरून नेक्स्ट क्वेश्चन क्रिएट होऊ शकतो, याची जाणीव आपल्याला पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेडच प्रश्न ज्यावेळेला पुढच्या कडनं येतोय, त्या पण प्रश्नासाठी आपण रेडी राहायला हवं. त्यामुळे आपण उत्तर देताना ही जाणीव ठेवायला पाहिजे, की यावरती प्रतिप्रश्न क्रिएट होणार आहे आणि मला त्याचं उत्तर येतंय का? तरच आपण त्या उत्तरामध्ये तो शब्द किंवा स्पेसिफिक माहिती एखादी येऊ शकते. समजा तुम्हाला विचारलं, की तुमचे प्रेफरन्सेस काय आहेत? आणि मग तुम्ही त्यात डी-सी दिलाय, तर मग डी-सीची कामं काय आहेत? जर समजा तुम्ही सांगितलं, की मी अ, अ, म्हाडामध्ये किंवा इतर ठिकाणी काम होऊ शकतं किंवा तिथे अपॉइंट केलं जाऊ शकतं. तो साइड पोस्टिंग आहे. तर मग म्हाडाबद्दलचा प्रश्न विचारला जाणार. तर अशी बाबी किंवा असे प्रतिप्रश्न क्रिएट होणार आहेत, याची माहिती, याची जाण आपण ठेवायला हवी. आता मी एक्सपिरियन्सबद्दल बोलत होतो. तर जर समजा 1-2 वर्षाचा, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही तो जॉब सोडून परत इकडे एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी करण्यासाठी वळलेला असाल आणि आता 2-3 वर्ष तुम्ही काहीच करत नाहीयेत, तर त्यावेळेला प्रश्न विचारला जाईल, की तुम्ही तो जॉब का सोडला? आणि मग तुम्ही जॉब सोडला, तर मग आता काय करताय नेमकं? मागची 2-3 वर्ष जर नाही हे झाली, तर मग फायनान्शियल तुमचे फायनान्शियल बर्डन नाहीये का? किंवा तुम्ही तुमच्या वडिलांवरती डिपेंडंट नाही आहात का? आणि मग त्यासाठी तुम्ही काय करताय? तर अशा टाइपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. फक्त तो गॅप जो आहे, तर त्या गॅपसाठी तुमच्याकडे उत्तर असायला हवी आणि प्रश्न विचारणं साहजिक आहे, की तुम्ही तो जॉब का सोडला? तर आपलं ज्याचं त्याचं उत्तर असलं पाहिजे. अगदी तुम्ही सांगितलं, की मला स्पर्धा परीक्षा क्षेत्राची आवड होती आणि मी ठरवलेलं, की माझा 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा, जेणेकरून माझ्याकडे प्लॅन बी असेल. असंही उत्तर चालणार आहे. फक्त तुम्ही तिथे क्लिअर असा. अ, असं नकोय, की सर मला तो जॉब आवडत नव्हता. कुठे पण तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा जॉब असेल, निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट नका करू. मला जॉब आवडत नव्हता म्हणून सोडला, मला आय-टी सेक्टर आवडत नव्हतं म्हणून सोडलं. असं कधीच नको व्हायला. तर तो जॉब पण खूप चांगला होता. फायनान्शियल पण अ, मिळकत होती. परंतु माझा इंटरेस्ट किंवा माझा ओढा स्पर्धा परीक्षांकडे असल्यामुळे मी तो जॉब सोडला. असं उत्तर ते असायला हवं. कुठेही निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करू नका. ज्यावेळेला तुम्ही एखादं स्टेटमेंट क्रिएट करताय, तर तुमच्या आधीच्या जॉबला, आधीच्या ऑर्गनायझेशनला कुठेही नाव ठेवणं ते योग्य असत नाही. कारण तुम्ही एखादा जॉब करताय आणि तुम्हीच त्याला नाव ठेवताय आणि यू हॅड चूझन दॅट इझंट इट. तुम्ही त्याची निवड केलेली होती आणि तुम्ही तिथे जॉब करत होता. त्यामुळे त्या ऑर्गनायझेशनला, त्या कॉलेजला किंवा आधीच्या कुठल्याही बाबीला नाव ठेवणं चुकीचं ठरतं. त्यामुळे एक्सपिरियन्स ज्यावेळेला आहे, त्यावेळेला एकतर गॅप महत्वाचा आहे. तो आपल्याला डील करता आला पाहिजे आणि आधीच्या जॉबमध्ये तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय होती? तुम्ही कसं डील केलं? अशा प्रकारचे प्रश्न पण तिथे येऊ शकतात. या व्यतिरिक्त हॉबीज एंड इंटरेस्ट हा प्रश्न हा सेक्शन खूप महत्वाचा आहे. तुमच्या रिझ्यूममध्ये हॉबीज आणि इंटरेस्ट बद्दलची माहिती असते आणि हॉबीज बद्दल समजा एखाद्याची हॉबी सायकलिंग आहे, तर मग तुम्ही सायकलिंग का करता? किती वेळ करता? कधी करता? सायकल कुठली वापरता? मग ती विथ गिअर आहे का विदाऊट गिअर आहे? विथ गिअरमुळे नेमका काय फरक पडतो? तर अशा टाइपचे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जाऊ शकतात. समजा कॉइन्स कलेक्शन एखाद्याची हॉबी आहे, तर तुम्ही कुठल्या टाइपची कॉइन्स कलेक्ट केलेले आहेत? मग त्या काळात असे कॉइन्स होते, तर मग ते असेच का होते? मग मिंटिंग कुठे व्हायचं? सध्याच्या मिंट्स कुठे आहेत? तर अशा टाइपचे प्रश्न तुमच्या हॉबीजवरती क्रिएट होणार आहेत. समजा बऱ्याच वेळेला असं होतं, की काही जणांकडे स्पेसिफिक हॉबी नसते आणि त्यामुळे आपण ज्यावेळेला प्रिलिम्सचा फॉर्म भरलेला आहे, त्यावेळेला हॉबी हा सेक्शन आपण रिकामा ठेवलेला असतो, ब्लँक ठेवलेला असतो. आता ज्यावेळेला तुम्ही आयोगापुढे जाता आणि त्यावेळेला जर प्रश्न विचारला जातो, की तुमची हॉबी काय आहे? तर तुम्ही मला हॉबी नाही सर असं सांगण्यापेक्षा, तर मला बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात, परंतु अशी स्पेसिफिक हॉबी नाहीये, असं पॉझिटिव्हली सांगितलं तर तर ते इम्प्रेशन खूप चांगलं पडतं. आणि मग परत पुढचा प्रश्न असा असू शकतो, की मग तुम्ही रिकाम्या वेळात काय करता? तर मी कधी वाचतो, कधी सायकलिंग करतो, कधी वॉकिंग करतो. असं सांगितलं तरी ते चालण्यासारखं आहे. आणि त्यामुळे मी असं कुठेही डायरेक्ट नाही करत आहे, की हीच बाब सांगा. तुम्ही ज्या बाबी करता रिकामा वेळेत, त्या तुम्ही क्लिअरली सांगा, त्या ॲक्सेप्टेबल असतात. समजा एखाद्याची लिसनिंग टू द सॉन्ग्स ही हॉबी टाकलेली आहे तुम्ही. तर मग कुठल्या प्रकारची गाणी ऐकता? तुमचा आवडता सिंगर कुठला? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हॉबी टाकलीच नसेल, तरीही टेन्शन घेण्याचं काही काम नाहीये. फक्त तुम्ही रिकाम्या वेळेत काय करता या प्रश्नाची तयारी ठेवा आणि तो प्रश्न कशा प्रकारे डील करायला हवा. केडर बद्दलचा पुढचा त्यातला पार्ट दिसतोय. तर केडर बद्दल आपण जे केडर प्रेफरन्सेस टाकतो,
तर त्याच्यामध्ये कुठले प्रेफरन्सेस आहेत, ऍटलीस्ट पहिले 4-5 प्रेफरन्सेस तरी लक्षात ठेवा. आणि मग आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेला आयोग प्रश्न विचारतो, त्यावेळेला पहिला प्रेफरन्स हाच का? अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. समजा तुम्ही डी पहिला प्रेफरन्स टाकलेला आहे किंवा डी पहिला प्रेफरन्स टाकलेला आहे. मग डी का? किंवा डी का? मग डी कर्तव्य काय आहेत? डी रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत? डी रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत? समजा एखादी महिला प्रतिनिधी आहे किंवा महिला इंटरव्ह्यू आहे, तर मग त्यावेळेला प्रश्न विचारला जाईल, की मग तुम्ही डी पहिला प्रेफरन्स टाकलेला आहे, मग तुम्ही करू शकाल का? किंवा मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आणि तुम्ही जॉब कसा डील कराल? अ, अशा टाइपचे प्रश्न जनरली महिलांना विचारले जातात. तर तो पण प्रश्न डील करण्याची आपण तयारी ठेवायला हवी. प्रेफरन्सेस लक्षात ठेवा, रिस्पॉन्सिबिलिटीज केडरच्या लक्षात ठेवा. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, की मलाच प्रश्न विचारलेला, की तुम्ही पहिला प्रेफरन्स हा टाकलेला आहे, मग त्याच्या साइड पोस्टिंग्स कुठल्या आहेत? तर आपली ती पण तयारी असायला हवी. पहिले 4-5 प्रेफरन्सेस तरी लक्षात ठेवा आणि रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यात अ, आपल्या केडर्सच्या आपल्याला माहिती असायला हव्यात. मग डी असेल, डी असेल, इतर असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स असेल, एक्साईज असेल किंवा बी असेल, किंवा डेप्युटी सीईओ असेल. तर त्या सगळ्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला माहिती असायला हव्यात. समजा एखादा प्रेफरन्स तुम्ही लास्ट टाकलेला आहे. तर हा प्रेफरन्स लास्ट का? असाही प्रश्न विचारला जातो किंवा जाऊ शकतो. त्यामुळे त्याची पण तयारी ठेवा. तर असं कुठलं पण नाहीये, की मी तो प्रेफरन्सेस असं तुम्ही सांगू शकता, की तर असं काही नाही, की मला ती बाब आवडत नाही. परंतु प्रेफरन्सेसमध्ये माझ्या या केडर्सचा माझा प्रेफरन्स आहे. कारण तुम्ही टाकलेले सगळेच आहेत. त्यामुळे तुम्ही जस्टिफाय करू शकता, की हा शेवटी टाकलेला आहे, परंतु तो पण माझा प्रेफरन्स आहे. प्रेफरन्स म्हणजे काय, की आपण एखाद्या बाबीला, की ही बाब माझी करण्याची तयारी आहे. शेवटून असेल, परंतु ती तयारी आहे, ही बाब लक्षात ठेवा. त्यामुळे प्रेफरन्सेस जे आहेत, पहिला प्रेफरन्स असेल किंवा शेवटचा असेल, तो प्रेफरन्स आहे, असं पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघा. शेवटचा जरी असेल, तरी तो प्रेफरन्सच आहे. त्या सगळ्या प्रेफरन्सेस बद्दलच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, सगळ्या केडरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपण प्रिपेअर करायला हव्यात. आणि इन जनरल त्याच्याशी रिलेटेड प्रश्न, साइड पोस्टिंग असतील किंवा त्याचे पर्क्स काय आहेत किंवा एखादे पब्लिक फेसिंग जॉब आहेत किंवा तिथे पॉलिटिकल प्रेशर आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती मग तुम्ही कसं टॅकल कराल? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला केडर्स बद्दल विचारले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त मेन्सचं काही मटेरियल आपल्याकडे असतं, की जसं की पॉलिटी असेल किंवा हिस्ट्री असेल, तर त्याचा पण इंटरव्ह्यूला आपल्याला फायदा होऊ शकतो. जसं की मी इथं पॉलिटी लिहिलंय, तर पॉलिटी हा जनरल सब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. कुठलाही व्यक्ती असेल, तर आपल्याला पॉलिटी किंवा पॉलिटिक्स इन जनरल बद्दलची आवड असते. त्यामुळे पॉलिटिक्स बद्दलची इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते. पॉलिटी बद्दलची इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते. समजा गव्हर्नर बद्दल काही इश्यू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. तर मग गव्हर्नरची कामं काय आहेत? किंवा गव्हर्नर हा खरंच सेंटरचा एजंट आहे का? कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय नेमकं मेन्शन केलेलं आहे? मग गव्हर्नरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत? मग गव्हर्नर आणि सीएम मध्ये नेमकं नातं कशा प्रकारचं असतं? तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि किंवा इन जनरल कॉन्स्टिट्यूशन, बऱ्याच वेळेला असं पण होऊ शकतं, की मग प्रिएम्बल म्हणून दाखवा. प्रिएम्बल मधला नेमकं कंटेंट काय आहे? प्रिएम्बल सोपी आहे. प्रिएम्बल प्रिपेअर करून ठेवायला काही हरकत नाहीये, असं तर माझं म्हणणं राहील. कारण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्रिएम्बल किंवा फंडामेंटल राईट्स सांगा किंवा आर्टिकल 21 नेमकं काय आहे? किंवा राईट टू एज्युकेशन आहे का? मग ते कुठल्या आर्टिकलमध्ये आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न किंवा राईट टू एज्युकेशन नेमकं कुठल्या साली आपण अडॉप्ट केलं? मग त्याच वेळेला का अडॉप्ट केलं? मग ज्यावेळेला आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं, त्यावेळेला राईट टू एज्युकेशन नव्हतं का? मग का नव्हतं? तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इन जनरल विचारले जाऊ शकतात. किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स नेमकी काय आहेत? मग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये एखादं पर्टिक्युलर विचारलं जाईल. समजा प्रोहिबिशन आहे, तर मग त्याच्याबद्दल विचारलं जाईल. किंवा रिट्स कुठल्या आहेत? तर मग रिट्स बद्दलची माहिती विचारली जाऊ शकते. इन जनरल अगेन, ज्यावेळेला आपण इंटरव्ह्यू प्रिपेअर करतोय, त्यावेळेला पॉलिटी मी ज्यावेळेला म्हणतोय, त्यावेळेला पूर्ण डिटेल करण्याची गरज नाहीये. बेसिक फ्रेमवर्क जे आपण कॉन्स्टिट्यूशनचं म्हणू शकतो, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते. समजा फंडामेंटल राईट्स आहेत, तर कुठनं घेतलेले आहेत? तर अशा प्रकारचा प्रश्न पण निर्माण होऊ शकतो. या सगळ्या बाबी आपण प्रिपेअर केलेल्या असतात. फक्त ते कॉन्फिडेंटली प्रेझेंट करणं महत्वाचं आहे. समजा फार्म लॉज मध्ये आले होते, तर नेमकं त्यामध्ये काय इश्यू झाला? फार्म लॉज आधी पास केले गेले, मग मागं घेतले गेले, मग इश्यू काय झाला? मग पंजाबमध्ये नेमका काय प्रॉब्लेम झाला होता? प्राईम मिनिस्टरची सिक्युरिटीमध्ये काय लूप होल राहिला?
तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इन जनरल विचारले जाऊ शकतात. त्यामुळे मग पॉलिटी रिलेटेड जे प्रश्न आहेत, तर इन जनरल एकदा रिवाईज करून घ्यायला काहीच हरकत नाहीये किंवा हिस्ट्रीचा पण बऱ्याच वेळेला फायदा होऊ शकतो. तुमच्या एरियाचा हिस्टॉरिकल इम्पोर्टन्स किंवा महाराष्ट्राचा इतिहास स्पेसिफिकली, तर त्याच्याबद्दलची माहिती विचारली जाऊ शकते. त्यामुळे मेन्समधलं हिस्ट्री किंवा पॉलिटी जे रेफरन्स मटेरियल आहे किंवा इव्हन महाराष्ट्राची जिओग्राफी, तर या 3 गोष्टींचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे मेन्सच्या मटेरियलकडे आपण कसं बघायला हवं, तर इन ब्रीफ त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला वाटतात, की याच्याबद्दल इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. फक्त त्या बाबी आपण तशा प्रकारे कव्हर करायला हव्यात. या व्यतिरिक्त महत्त्वाचा मुद्दा बऱ्याच वेळेला आपल्या सर्वांच्याच मनात असतो, की करंट अफेअर्स काय लेव्हलपर्यंत केले पाहिजेत आणि त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच कसा असला पाहिजे. आपण प्रिलिम्स किंवा मेन्ससाठी ज्यावेळेला करंट अफेअर्स करत असतो, तर त्यावेळेला आपण इन जनरल प्रत्येक डिटेल आपल्याला करावे लागतात. परंतु ज्यावेळेला आपण इंटरव्ह्यूसाठी करंट अफेअर्स करतोय, त्यावेळेला समजा तुमच्या भागामध्ये एखादी गोष्ट घडलेली आहे स्पेसिफिकली, तर त्या बाबी समजा बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. तर मग त्याच्याबद्दलची माहिती आणि नेमकं प्रमाण का वाढतंय किंवा त्याच्यासाठी शिक्षा कुठली आहे? आय-पी-सी मधलं कलम कुठलं आहे? तर अशा प्रकारचा प्रश्न क्रिएट होऊ शकतो किंवा इंटरनॅशनल लेव्हलला समजा युक्रेन-रशिया वाद चालू आहे, युद्ध चालू आहे. तर मग नेमकं नाटोचा रोल काय आहे? किंवा यूएस काय काम करतंय? किंवा इव्हन इंडियाचा रोल त्यामध्ये काय असू शकतो? तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. समजा नाम तिथे काय करू शकेल? नॉन अलाइन मूव्हमेंट. तर मग नेमकं या बाबी आपल्याला डिटेल माहिती असायला हव्यात. तर इन जनरल समजा इंडिया आणि नेबर्सचे रिलेशन्स, इंडो-पाकिस्तान रिलेशन असेल किंवा इंडियाचं बांगलादेश सोबतचं रिलेशन असेल किंवा इंडियाचं स्पेसिफिकली नेपाळ, भूतान सोबतचं रिलेशन असेल. तर या बाबी आपल्याला करायला हव्यात. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशन्स हा पण भाग तेवढाच महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला फक्त एमपीएससी करत असतो, कदाचित आपण इंटरनॅशनल रिलेशन्सकडे एवढं लक्ष देत नाही. परंतु ज्यावेळेला आता आपण इंटरव्ह्यूला फेस करतोय, तर त्यावेळेला आपण थोडंसं इंटरनॅशनल रिलेशन्स आणि हाऊ इंडिया इज वर्किंग किंवा इंडियाचा युएन मधला रोल काय आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे थोडेसे करंट अफेअर्स करताना इंटरनॅशनल रिलेशन्सकडे महत्त्व दिलं गेलं पाहिजे. या व्यतिरिक्त मग बाकीचे जे करंट मधले मेजर इश्यूज आहेत, मी शब्द वापरताना मेजर हा शब्द वापरतोय. कारण मायनर जे बऱ्याच वेळेला छोटे-छोटे इन्सिडेन्सेस असतात किंवा छोटे-छोटे करंट अफेअर्स रिलेटेड बाबी असतात, त्याच्यावरती प्रश्न विचारले जात नाहीत. आयोगाला महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, त्याच्याबद्दल इंटरेस्ट असतो. त्यामुळे इन जनरल ओव्हरऑल जे करंट अफेअर्स आहेत, जे आपल्याला सगळीकडे कुठेही पाहायला मिळत आहेत. जनरली न्यूजपेपर असतील किंवा कुठलेही न्यूज चॅनल्स असतील, तर त्याच्यावरती जी माहिती तुम्हाला मिळते, त्याशी रिलेटेड करंट अफेअर्स करायला हवेत. त्यामुळे मी डिफरंट पर्स्पेक्टिव्ह हा शब्द वापरलेला आहे इथे, की आपल्याला मायन्यूट डिटेल करण्याची गरज नाहीये. मोठे-मोठे मुद्दे घ्या, परंतु त्याची डिटेल्स इन्फॉर्मेशन घ्या. छोटे मुद्दे घेऊन त्याची थोडक्यात इन्फॉर्मेशन घेण्याची गरज नाहीये. फक्त मोठे-मोठे आणि महत्त्वाचे जे मुद्दे आहेत सध्याच्या चर्चेमधले, त्यातली डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मात्र असायला हवी. त्यामुळे करंट अफेअर ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला डिटेल पर्स्पेक्टिव्ह असायला हवं. हाऊ टू प्रॅक्टिस आता ही पण बाब तेवढीच महत्त्वाची. आपण नेमकं काय करायचं, इंटरव्ह्यू काय आहे, या बाबी पाहिल्या. आता इंटरव्ह्यूला आपण ज्यावेळेला प्रिपेअर करतोय, त्यावेळेला मी आधीच सांगितलं सुरुवातीलाच, की प्रिलिम्स आणि मेन्सपेक्षा इंटरव्ह्यू हा कम्प्लिटली वेगळा आहे. तर मग त्याची प्रॅक्टिस कशी करायची? तर पहिला त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब येते टॉक विथ द सेल्फ. टॉक विथ द सेल्फ म्हणजे काय, की आपण स्वतःबद्दल बोलायला आधी शिकलं पाहिजे किंवा स्वतःच्या मनात काय आहे, तर त्या बाबी बाहेर आल्या पाहिजेत, की बऱ्याच वेळेला समजा माझा ऑप्शनल आहे. मला त्याच्याबद्दल लिहिता येत असतं, परंतु ज्यावेळेला त्याच्याबद्दल बोलण्याची वेळ येते, तर मला प्रश्न निर्माण होतो, की आता नेमकं काय बोललं पाहिजे. तर त्यावेळेला मिरर एक्सरसाइज हा सोपा ऑप्शन असू शकतो. तुम्ही मिरर पुढे उभे राहा. तुम्ही कसे उभे राहता हे बघा. तुम्ही कसे बसताय हे बघा. तर आणि तुम्ही कसे बोलताय हे पण आपल्याला मिररमध्ये दिसत असतं. त्यामुळे मिरर एक्सरसाइज ही खूप महत्त्वाची आहे. आपलं बोलणं किंवा आपल्या बोलण्याची टोन असेल, त्यामध्ये फॉर्मॅलिटी दिसते का? आपण कॉन्फिडेंटली बोलतोय का? या बाबी आपल्याला स्वतःलाच इथे पाहायला मिळतात. त्यामुळे टॉक विथ द सेल्फ किंवा मिरर एक्सरसाइज ही बाब खूप महत्त्वाची ठरू शकते. बऱ्याच वेळेला कॉन्फिडन्स नसतो. ज्यावेळेला कॉन्फिडन्स कमी आहे, त्यावेळेला आपण मिरर समोर बोलून आपली प्रॅक्टिस होईल. आपला कॉन्फिडन्स ही नक्कीच वाढेल.
ही बाब खूप महत्वाची ठरू शकते. एक बाब लक्षात ठेवा, की प्रिलिम्स आणि मेन्ससाठी अभ्यास करत असताना आपण फक्त वाचत होतो. आता ज्यावेळेला इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करतोय, त्यावेळेला प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. त्या आणि प्रॅक्टिस ही कशी असली पाहिजे, तुम्ही पॅनलला फेस करताय, असं समजून बोलायला शिका. प्रत्येक वेळेला तुम्ही मित्रांमध्ये बोलताय किंवा इतर ठिकाणी बोलताय, तर थोडीशी फॉर्मॅलिटी आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये दिसली पाहिजे. कारण आयोग तुम्हाला अधिकारी म्हणून अपॉइंट करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे टॉक विथ द सेल्फ, मिरर एक्सरसाइज हा बेस्ट ऑप्शन असू शकतो, ज्यावेळेला आपल्यामध्ये कॉन्फिडन्स कमी वाटते किंवा आपण कसं रिप्रेझेंट करतो हे स्वतःला पाहायला मिळतं. नेक्स्ट त्यातला पॉईंट आहे ग्रुप डिस्कशन किंवा ग्रुप इंटरव्ह्यू. हा पण पॉईंट तेवढाच महत्वाचा आहे. कारण ग्रुपमध्ये डिस्कस करून इंटरव्ह्यूसाठी तरी ऍटलिस्ट बऱ्याचशा बाबी क्लिअर होऊ शकतात. एखाद्या बाबी समजा आपण युक्रेन रशिया युद्धाबद्दल बोललो, तर 4 जणांचे वेगवेगळे पॉइंट ऑफ व्ह्यू असतील. तुम्हाला त्यातले पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉइंट्स कळतील आणि तुम्हाला ते त्या प्रकारे मांडता येतील. आणि ग्रुपमध्ये आपण ज्या वेळेला बोलतोय, त्यावेळेला आपली बोलण्याची पण प्रॅक्टिस होते. त्यामुळे ग्रुप डिस्कशन हा चांगला त्यातला उपाय असू शकतो सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. या व्यतिरिक्त ग्रुप इंटरव्ह्यूज. आता ग्रुप इंटरव्ह्यूज म्हणजे काय? समजा 4 आपल्यासोबतच मुलाखत प्रिपेअर करणारे आपले मित्र किंवा मैत्रिणी असतील, तर त्यांचाच एक ग्रुप बनवा आणि इतर जे समजा 4 जणांचा ग्रुप आहे, तर एकाचा इंटरव्ह्यू बाकीच्या तिघांनी घ्यायचा, मग दुसऱ्याचा इंटरव्ह्यू राहिलेल्या तिघांनी घ्यायचा. अशा प्रकारे ग्रुप इंटरव्ह्यूज आपल्याला अरेंज करता येऊ शकतात आणि आपापलीच क्वेश्चनेअर तयार करायची. त्यात आपलेच आन्सर्स लिहायचे आणि ज्यावेळेला आपण आपल्या मित्रांसमोर त्या क्वेश्चनचा आन्सर देतोय, त्यावेळेला आपला कॉन्फिडन्स थोडासा हाय होतो. मग त्यामुळे आपली प्रॅक्टिस पण होऊन जाते आणि आपला कॉन्फिडन्स पण बिल्टअप होत जातो. त्यामुळे ग्रुप इंटरव्ह्यूज हा पण एक खूप चांगला पर्याय आहे आपल्याला इंटरव्ह्यूला प्रिपेअर करण्यासाठी. रायटिंग डाउन एक्सपेक्टेड क्वेश्चन्स अँड प्रोबॅबल आन्सर ही पण बाब तेवढीच महत्वाची आहे, की मी जसं आता बोलताना माझ्या बोलण्यात आलं किंवा याआधी पण आलं, की ज्यावेळेला आपल्याकडे काही क्वेश्चन्स आहेत, तर त्याचे प्रोबॅबल आन्सर्स लिहून ठेवा. क्वेश्चन आन्सर अशा फॉर्मॅटमध्ये ब्रीफ आन्सर आपल्याकडे रेडी असायला हवे. कुठलाही क्वेश्चन असेल, मग तो पर्सनॅलिटीशी रिलेटेड असेल किंवा तुमच्या एज्युकेशनशी रिलेटेड असेल किंवा तुमच्या इतर कुठल्याही सब्जेक्ट बद्दलशी असेल, टेक्निकल सब्जेक्टशी असेल, ग्रॅज्युएशनशी रिलेटेड असेल, तर त्याचा क्वेश्चन आणि त्याचं प्रोबॅबल ब्रीफ आन्सर आपल्याला तिथं लिहावं लागेल. जेणेकरून आपल्याला ज्यावेळेला आपण आयोगाला फेस करतोय, त्यावेळेला कुठला उत्तरामध्ये नेमके कुठले पॉइंट्स आले पाहिजेत किंवा कुठले नाही आले पाहिजेत, हे आपल्याला क्लिअर राहील. त्यामुळे असं एक क्वेश्चनेअर आणि त्याचे प्रोबॅबल आन्सर आपण क्रिएट करायला हवे. मॉक इंटरव्ह्यूज चा पण बऱ्याच वेळेला फायदा होतो. कारण तुम्ही एखाद्या स्पेसिफिक पॅनल समोर, अनोळखी व्यक्तीसमोर तुम्ही ज्यावेळेला बोलताय, आतापर्यंत मी ज्यावेळेला बोललो, की ग्रुप इंटरव्ह्यूज, आपले मित्र आहेत, आपण त्यांच्याशी बोलताना थोडंसं फ्रँकली बोलतो. परंतु मॉक इंटरव्ह्यूजमध्ये पुढची अनोळखी व्यक्ती आहे आणि त्यावेळेला आपण बोलतोय तर थोडंसं प्रेशर क्रिएट होतं आणि आपली इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस होते. त्यामुळे मॉक इंटरव्ह्यूज मी म्हणेल, की 2-3 ठिकाणी द्यायला काही हरकत नाहीये. तशा प्रकारे किंवा 2-3 व्यक्तींसमोर द्यायला काहीच हरकत नसावी. मॉक इंटरव्ह्यूज, परंतु मॉक इंटरव्ह्यूज अगदी आठवडाभर आधी नका देऊ. इंटरव्ह्यूच्या आधी ज्यावेळेला इंटरव्ह्यूचं शेड्यूल डिक्लेअर होतंय, तिथनं मॉक इंटरव्ह्यूज चालू होतात बऱ्याच ठिकाणी. तर मॉक इंटरव्ह्यूज नक्कीच द्यायला हवे. त्याचा चांगला उपयोग आपल्याला होऊ शकतो. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला त्याचा दिसून येईल. पण मॉक इंटरव्ह्यूची आणखी एक बाब महत्वाची लक्षात ठेवा, की बऱ्याच वेळेला मॉक इंटरव्ह्यूमध्ये आपण काही चुकलो किंवा आपल्याला एखादी बाब तिथली माहिती नव्हती. तर ही बाब लक्षात ठेवा, की आपण मॉक इंटरव्ह्यू का देतोय? मॉक इंटरव्ह्यू आपण ज्या वेळेला देतोय, त्यावेळेला आपलं उत्तर देणं हा आपला हेतू नसून, आपण कशा प्रकारे एखाद्या इंटरव्ह्यू पॅनलला फेस करतोय, हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे मॉक इंटरव्ह्यूला फक्त एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघा, की मला एका पॅनल समोर थांबण्याची किंवा त्यांच्यासमोर स्वतःला रिप्रेझेंट करण्याची अपॉर्च्युनिटी मिळते. असं समजून मॉक इंटरव्ह्यूला फेस करा आणि त्याचा आणखी एक हे आहे, की स्वत अनालिसिस करा. तुमच्या स्ट्रेंथ काय होत्या, वीकनेसेस काय होत्या, अपॉर्च्युनिटीज काय होत्या किंवा तुमच्यासाठी कुठले थ्रेट्स असू शकतात. स्वत अनालिसिस हा शब्द सर्वांनाच माहिती असेल. तर तसं एक थोडंसं प्रिपेअर करा, की मॉक इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला त्यात तुमच्या स्ट्रेंथ काय जाणवल्या, तुम्ही कुठे कमी पडताय आणि तुम्ही कुठे खूप चांगलं प्रिपेअर केलं होतं. तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज नेमक्या काय असू शकतात, त्या बाबीला थोडंसं स्ट्रेंथन करा आणि जिथे तुम्हाला थ्रेट जाणवत आहेत, तिथे थोडंसं ओव्हर परफॉर्म किंवा
ऍटलिस्ट अप टू द मार्क आपल्याला परफॉर्मन्स देण्याची गरज आहे, असं समजून आपल्याला तिथे प्रिपेअर करावं लागेल. त्यामुळे मॉक इंटरव्ह्यूज कशासाठी आहेत, तर आपल्याला समजण्यासाठी आहेत की नेमके मी काय चुका करतोय किंवा कुठे चांगलं परफॉर्म करतोय. काय चुका करतोय याबरोबरच कुठे चांगलं परफॉर्म करतोय हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आपल्या पॉझिटिव्ह बाबी पण आपल्याला तिथे बाबी ज्या आहेत त्या आपल्याला तेवढं चांगलं रिप्रेझेंट स्वतःला करता आलं पाहिजे. त्यामुळे स्ट्रेंथ पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत, जशा की वीकनेसेस वरती आपल्याला ओव्हरकम करण्याची तयारी आपली असली पाहिजे. तर मॉक इंटरव्ह्यूजला थोडंसं या अँगलनी बघायला शिका. कुठेही बर्डन नका घेऊ की मी या मॉक इंटरव्ह्यू मध्ये चांगलं परफॉर्म नाही केलं किंवा इथे मला नाही करता आलं, असं म्हणण्यापेक्षा तिथलं जे काही पॉझिटिव्ह आहेत ते घेऊन इंटरव्ह्यू पॅनलला फेस करायला शिका. आणि तुमचा ज्या वेळेला इंटरव्ह्यू आहे त्याच्या आधी किमान 7-8 दिवस माझं असं सजेशन राहील की मॉक इंटरव्ह्यू नका देऊ. कारण तिथे जर समजा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला तर आपण तो 7-8 दिवसात रिकव्हर करू शकतो. परंतु जर समजा तुम्ही 4 दिवस आधी मॉक इंटरव्ह्यू देताय आणि त्याचं बर्डन जर तुम्ही कॅरी केलं तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे मॉक इंटरव्ह्यू शक्यतो अवॉइड करा शेवटच्या एका आठवड्यामध्ये. पॅनल क्वेश्चन्स आणि प्रिव्हियस स्क्रिप्ट ही पण बाब तेवढीच महत्वाची आहे. आपल्याला माहिती आहे की समजा माझ्या आधी 4-5 दिवस समजा इंटरव्ह्यू चालू होते आणि मग त्यामध्ये कुठले प्रश्न विचारले गेले, समजा आयोगाचे सदस्य आहेत तर त्यांचा प्रश्न विचारण्याची स्टाईल बऱ्याच वेळेला तीच राहते किंवा तेच प्रश्न परत रिपीट होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे पॅनलनी विचारलेले प्रश्न आणि माझ्या आधी ज्या लोकांच्या मुलाखती झालेल्या आहेत त्यांच्या स्क्रिप्ट आपण त्याला म्हणतो, तर त्या स्क्रिप्ट आपण बघायला हव्यात. असा कुठला व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, टेलिग्रामचा ग्रुप असेल तर तो जॉईन करा, त्यातली क्वेश्चन्स बघत राहा आणि त्यात करंटचे क्वेश्चन्स आपल्याला बऱ्याच वेळेला मिळू शकतात. किंवा समजा तुमचं इंजिनिअरिंग झालंय, कम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय, तर मग त्याच्याशी रिलेटेड काय प्रश्न विचारताय आयोगामध्ये, तर या बाबी आपल्याला तिथनं कळू शकतात. त्यामुळे प्रोबॅबल क्वेश्चन्स आपल्याला इतर कळू शकतात, तर मग त्याचे पण आन्सर्स आपण बनवून ठेवू शकतो. त्यामुळे पॅनलने विचारलेले आतापर्यंतचे प्रश्न आणि प्रिव्हियस ज्या स्क्रिप्ट आहेत त्याचं आपल्याला एक थोडक्यात आपण बघायला हवं, जेणेकरून आपण त्या पण प्रश्नांना जर तो प्रश्न रिपीट झाला तर आपण तयार असू. असं एक इन जनरल तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की द डी डे, शेवटचा दिवस म्हणजे इंटरव्ह्यूचा दिवस. इंटरव्ह्यूच्या दिवसासाठी आपण स्वतःला कसं प्रिपेअर करतोय हे आता आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये मी सगळ्यात पहिला पॉइंट जो मांडलाय तो आहे रीच सेफली. बऱ्याच वेळेला असं आहे की समजा माझं इंटरव्ह्यू पॅनलचं जे लोकेशन आहे, मी सध्या जिथे आहे तिथपासून समजा 5-10 किलोमीटर आहे. तर त्यावेळेला मी टू व्हीलर वरनं जाणार आहे किंवा मी कसं तरी तिथे रीच होणार आहे बाय समजा रिक्षा मी पकडणार आहे आणि मग तिथे पोहोचणार आहे. तर असं फिक्स असू द्यात. समजा तुम्ही कॅब केली तर ते आणखीच चांगलं. कारण एकच दिवसाचा वेळ आहे. त्यावेळेला तुम्ही तिथे सेफली रीच होणं महत्वाचं आहे. समजा तुम्ही रिक्षाने चाललाय आणि रिक्षामध्ये बाकीची 2-3 लोकं बसलेली आहेत. तुम्ही तिथे कम्फर्टेबल नाही बसू शकत आहात. तर या बाबींनी बऱ्याच वेळेला निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा ती लोकं काहीतरी बोलतायत. त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर होतोय. असं नका करू. असं करण्यापेक्षा तुम्ही सेफली ज्या प्रकारे पोहोचू शकाल कॅब करून किंवा घरची गाडी असेल तर असं किंवा मित्राला एखाद्या सोडायला तुम्ही लावू शकता. तर अशा प्रकारे सेफली तिथे पोहोचणं महत्वाचं आहे. याबरोबरच रीच वेल बिफोर द टाइम हे पण तेवढंच महत्वाचं आहे. समजा तुम्हाला 9 वाजता बोलवलंय, तर एक 15 ते 20 मिनिटं किमान आधी आपण तिथे पोहोचू, अशी काळजी घेऊन आपण तिथे पोहोचायला हवं. कारण जर समजा 5 मिनिट तुम्हाला लेट झालं, तर ते उगाचच आपल्याला टेन्शन येतं किंवा प्रेशर बिल्टअप होतं, की आता मी तिथे पोहोचणार आहे की नाही किंवा पोहोचलं तर मग ते काय म्हणतील किंवा काय प्रॉब्लेम होईल का? तर असं होऊ नये यासाठी किमान आपण तिथे 15 ते 20 मिनिटं आधी पोहोचू दिलेल्या वेळेच्या. आपल्याला तशी सवय जनरली नसते, पण ती सवय आता लावावी लागेल. आपण मिनिमम 15 ते 20 मिनिटं दिलेल्या वेळेच्या आधी पोहोचू याची काळजी घ्या. आणि मी रीच सेफली असं ज्या वेळेला म्हटलं ना, तर बऱ्याच वेळेला असं आहे की समजा तुम्ही टू व्हीलरवर चाललाय आणि स्लीप झाली वर्स्ट केस, तर तुमचं शर्ट खराब होऊ शकतं, असं काहीतरी होऊ शकतं. तर तसं होऊ नये यासाठी रीच सेफली असा शब्द मी तिथे वापरला. त्यामुळे शक्यतो जसं पॉसिबल असेल तसं सेफली तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करा. वर्स्ट केस तुमच्याकडे एखादा चांगला दुसरा शर्ट सोबत असू द्यात, जेणेकरून जर समजा त्यावरती डाग पडला किंवा असं काहीतरी झालं, शर्टला शाई लागली तुमच्या पेनची, तर असं होऊ नये यासाठी आपण एखादा एक्स्ट्रा शर्ट सोबत ठेवला तर आपल्याला तिथे चेंज करता येऊ शकतो.
त्यामुळे तशा तयारीत आपण जायला हवं. व्हॉट टू कॅरी याच्यामध्ये डॉक्युमेंट्स ही खूप महत्वाची बाब आहे. जेवढे डॉक्युमेंट्स आयोगाने तिथे मागवलेले आहेत, तेवढे सगळे डॉक्युमेंट्स विथ एक्स्ट्रा प्रिंटआउट्स किंवा जे कॉपीज म्हणतो आपण, ते आपण सोबत कॅरी करायला हवेत. आणि डॉक्युमेंट्समध्ये कुठेही कमी आपण नाहीये, हे किमान 8 ते 15 दिवस आधी चेक करा. आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ना, व्यवस्थित आहे, पाहिजे त्या सिक्वेन्समध्ये आपण लावलेत ना, ही बाब महत्वाची आहे. कारण तिथे जाऊन आपण परत टेन्शन घेण्यापेक्षा आधीपासूनच डॉक्युमेंट सगळे रेडी करून ठेवायला हवेत. त्याचा बंच बनवा, त्याची फाईल बनवा आणि ती रेडी करून ठेवा. या व्यतिरिक्त तुम्हाला समजा कंगवा लागतोय, पावडर लागतोय, या छोट्या-छोट्या बाबी आहेत. परंतु त्या पण आपण मायन्यूट लेव्हलला विचार करून एकत्र सोबत घेतल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचं की त्या दिवशीचा न्यूजपेपर. सकाळीच जाताना न्यूजपेपर कलेक्ट करून ठेवा किंवा घरी येत असेल, रूमवर येत असेल, तर तो न्यूजपेपर सोबत घेऊन जा. त्यामध्ये नेमक्या काय आजच्या याच्यामध्ये नेमकी महत्वाची न्यूज आली आहे का? किंवा तुम्ही आयोग सरळ विचारता की आजचा न्यूजपेपर वाचलाय का? मग त्यातली हेडलाईन काय होती? त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यामुळे त्या दिवशीचा न्यूजपेपर कॅरी करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि बघून घ्या त्याच्या आधीचे पण न्यूजपेपर आपण वाचणारच आहोत. परंतु त्या दिवशीचा न्यूजपेपर 1, 2, 3 न्यूजपेपर तुम्हाला जे कुठले मिळत असतील ते घेऊन जा. त्यातल्या हेडलाईन्स वाचा. आणि तुम्हाला हेडलाईन विचारली आणि समजा तुम्ही 2-3 न्यूजपेपर वाचली, तर तुम्ही ज्या एरियामध्ये कम्फर्टेबल आहात, ती न्यूज त्यांना सांगा, ती हेडलाईन त्यांना सांगा. तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात आणि तुम्ही दुसरीच हेडलाईन त्यांना सांगताय, असं नका होऊ द्यात. तुम्हाला जी हेडलाईन कम्फर्टेबल आहे, तुम्ही ज्याच्याबद्दल आत्तापर्यंत वाचलेलं आहे, ती हेडलाईन त्यांना सांगून देऊ शकता. भलेही ती हेडलाईन नसेल, फ्रंट पेजवर दुसरीकडे कुठेतरी असेल, अगदी ती जरी तुम्ही न्यूज त्यांना सांगितली, तरी चालण्यासारखं आहे. कारण आयोग जाऊन बघणार नाहीये की तुम्ही या न्यूजपेपरमध्ये ही न्यूज वाचली, मग ते हेडलाईनच आहे का? असं कुठेही होत नाही. तुम्ही वाचलाय का आजचा पेपर आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे का? हे त्यांचं इंटेन्शन आहे. त्यामुळे इंटेन्शन समजून घ्या. अदर थिंग्स मी सांगितलंच की नेमकं काय-काय करायचंय. एक इन जनरल असं असू शकतं. तुम्हाला आणखी काही बाबी लागत असतील तर त्या रेडी ठेवा. व्हॉट इफ लाँग वेटिंग टाईम? आपण आता शेवटाकडे येतोय. तुम्ही इंटरव्ह्यू तिथे गेलेला आहात तुमच्या इंटरव्ह्यू लोकेशनला. बऱ्याच वेळेला असं होतं की समजा तुम्ही 9 वाजता गेलेला आहात आणि तुम्ही असं एक्सपेक्टेड आहे की तुम्ही नाश्ता करून व्यवस्थित तिथे पोहोचताय 9 वाजता आणि परंतु तुमचा इंटरव्ह्यूचा टायमिंग जो आहे तो तिथे गेल्यावर तुम्हाला कळणार आहे. कुठल्या पॅनलकडे तुम्ही असणार आहात, किती वाजता तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. समजा शेवटी तुमचा इंटरव्ह्यू आहे आणि तुम्ही 9 वाजता पोहोचलात आणि कुठेतरी 2-3 वाजता तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. तर मधला 5-6 तासाचा जो वेटिंग टाईम आहे, तो खूप जीवघेणा असतो. त्यावेळेला प्रेशर तर बिल्टअप होतच असतं. नेमकं काय करायचं समजत नाही किंवा तुमच्याकडे खायला काही नसतं, भूक लागते. तर या सगळ्या बाबींची तयारी आधी ठेवा, मनाची तयारी ठेवा. तुम्ही फळं घेऊन जाऊ शकता. समजा ॲपल असेल किंवा केळी असेल तर किंवा बिस्किट्स असतील, तर या बाबी सोबत कॅरी करा. जेणेकरून वेटिंग टाईम जो मधला आहे, चॉकलेट असतील, तर हे तुम्ही घेऊन जाऊ शकता. जेणेकरून तुझा मधला जो वेटिंग टाईम आहे, तो कमी होईल. आणि वेटिंग टाईमला कसं डील करायचं यासाठी मी म्हणेल की न्यूजपेपर जर तिथे वाचायला अलाउ केला, तर तुम्ही न्यूजपेपर वाचा किंवा शक्यतो तिथे बोलायला अलाउ करत नाही. तर मधला जो टाईम आहे, तो ओव्हर थिंकिंग प्रोसेसमध्ये तुम्ही घालवू शकता. फक्त बर्डन कॅरी करू नका. कारण हे कुणाच्या तरी बाबतीत नक्कीच होणार आहे, की 4 किंवा 5 तासाचा वेटिंग टाईम तिथे असणार आहे. याची मनाची तयारी आधीपासून करून ठेवा. फक्त खायला काहीतरी कॅरी करा, जेणेकरून मध्ये भूक लागली किंवा असं काहीतरी झालं असा प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. आणि फायनली व्हॉट मॅटर्स इज द कॉन्फिडन्स. त्यामुळे एवढी बाब महत्वाची आहे, ही खूप महत्वाची बाब आहे, की भले तुम्हाला माहिती आहे एखाद्या प्रश्नाचं माहितीच नाहीये उत्तर, 3-4 प्रश्न असे आलेत, की मला त्याचं उत्तर माहिती नाहीये, तरी पण मी पुढच्या प्रश्नाला कॉन्फिडेंटली जर फेस करतोय, तर ते दाखवतं की यू आर हॅव्हिंग दॅट ऑफिसर लाइक कॅपॅबिलिटी. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही ऑफिसेसमध्ये जाता त्यावेळेला असं दिसतं की रिसोर्सेस नाहीयेत, या बाबी नाहीयेत. परंतु ज्यावेळेला तुम्हाला काम करायचंय, वर्स्ट केस फेस करून तुम्हाला तयार राहायचंय. तर त्यामुळे ज्यावेळेला 3-4 प्रश्न आलेले नाहीयेत, तरी पण तुमचा कॉन्फिडन्स ठेवा. आणि तुम्ही जर समजा चौथा प्रश्न खूप चांगला प्रिपेअर केलेला असेल आणि तुम्ही खूप चांगलं उत्तर त्याचं दिलं, तुम्ही उत्तर देऊ शकला, तरी पण आधीचे जे 3 प्रश्न तुम्ही देऊ शकला नव्हतात उत्तर, तर त्याच्यावरती काहीही परिणाम होत नाही.
ही बाब तेवढीच महत्वाची आणि हे लक्षात ठेवा. आणि कॉन्फिडन्स लूज होऊ देऊ नका. 2 प्रश्न नाही आले, 3 प्रश्न नाही आले, काहीही फरक पडत नाही. तुम्ही जेवढे प्रश्नांना उत्तर देताय तेवढे कॉन्फिडेंटली द्या. फक्त ज्यावेळेला देत नाहीये त्यावेळेला क्लिअरली सांगा, की "सॉरी सर, मला माहिती नाही. सॉरी सर, आय डोंट नो. मी ही माहिती घेण्याचा प्रयत्न करेल." आयोग बऱ्याच वेळेला क्रॉस करतो. तुम्हाला एखादा प्रश्न माहिती असतो. तुमची कॉन्फिडन्स लेव्हल चेक करायची आहे. समजा डायरकी कुठल्या ॲक्टमध्ये आली होती प्री इंडिपेंडन्स पिरियडमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे की ते 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये आलेली आहे. परंतु ते म्हणतील नाही ते 1909च्या ॲक्टमध्ये आलं होतं. त्यावेळेला ते तुम्हाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न करत आहात. तुम्ही कॉन्फिडंट राहा की नाही ते 1919 मध्येच आलं होतं. कॉन्फिडंट कधी राहा ज्यावेळेला तुम्ही कॉन्फिडंट आहात की हे मला माहिती आहे. असं कुठेही नकोय की मला माहिती नाहीये आणि मी तरी पण कॉन्फिडेंटली नाही सांगतो की नाही सर हेच आहे. ठीक आहे. त्यामुळे जिथे तुम्हाला माहिती आहे तिथे कॉन्फिडंट राहा. जरी ते मिसगाईड करायचा प्रयत्न करत असतील किंवा मिसगाईड करायचा प्रयत्न करत असतील, असं होऊ शकतं. त्यामुळे कॉन्फिडन्स ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला स्ट्रेस इंटरव्ह्यू होऊ शकतो. त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स ही सर्वात महत्वाची बाब इथे असू शकते. येस. तर माझा एक्सपिरियन्स मी सांगेल याच्यामध्ये माझं मी टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये आय-टीमध्ये होतो. मी आय-डी-बी-आयमध्ये जॉब केलेला होता. माझा इंटरव्ह्यू मेश्राम सरांकडे झाला होता. औरंगाबादला माझा इंटरव्ह्यू झाला होता. साधारण 17 मिनिटं इंटरव्ह्यू चालला. 2020 मध्ये इंटरव्ह्यू झाला होता. आणि मग याच्यामध्ये मेश्राम सरांनी सुरुवातच अशी केली, की आय-टीमध्ये जॉब केलाय, मग एखादा स्टार्टअप का नाही सुरू करत? मग सध्या काय करताय? किंवा मग रोबोट नेमके आता कुठले-कुठले आहेत आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यात वापरलं जातं का? कॉम्प्युटरचे पॉझिटिव्हज काय? निगेटिव्हज काय? अ, अशा प्रकारची प्रश्न त्यांनी विचारले. परंतु आपली तयारी असेल तर आपण त्याला इझिली फेस करू शकतो. माझा आय-डी-बी-आयचा पण एक्सपिरियन्स होता. त्यामुळे मग आय-डी-बी-आयचं सध्याचं स्टेटस काय आहे? मग एल-आय-सीने टेक ओव्हर केलं, तर मग त्याचे इम्पॅक्ट काय झाले? कॉम्प्युटरचे गव्हर्नमेंटच्या एफिशियन्सीवरती काय परिणाम होतात? किंवा काय परिणाम होताना दिसतायत? अशा प्रकारचे प्रश्न मेश्राम सरांनी विचारले होते. त्यानंतर आय-एस सरांनी प्रश्न विचारले होते, की रेपो रेट काय आहे? कारण माझं बँकिंगचं बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे रेपो रेट बद्दलचा प्रश्न आला. मग आर-सी-ई-पी रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप तर मग त्याच्याबद्दलचे प्रश्न त्यांनी विचारले. कारण भारत नुकताच त्यातनं बाहेर पडला होता. त्यामुळे आर-सी-ई-पी बद्दलचा प्रश्न विचारला. मग भारत का बाहेर पडला असाही प्रश्न आला होता. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जनरल प्रश्न आहे. तर त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले. मग प्रिफरन्सेस विचारले. डिसीज का? किंवा असं काय प्रश्न विचारले. मग साइड पोस्टिंग्स कुठले? मग तुम्हाला म्हाडामध्ये अपॉइंट केलं तर काय करणार? अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले होते. आणि मग आय-पी-एस सर होते चिरंजीवी प्रसाद सर. त्यांनी पण बरेचसे प्रश्न विचारले. मग त्यामध्ये टाटा टेक, आय-डी-बी-आयचे जे जॉब होते माझे, तर मग कधीपासून कधीपर्यंत केलाय. आता ही बाब लक्षात घ्या, की त्यांच्या समोर ते उत्तर आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही जी माहिती दिलेली आहे, ती तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे की नाही, हे चेक करण्यासाठीचा तो प्रश्न होता. त्यामुळे मग कधीपासून कधीपर्यंत हे तुम्हाला फॅक्च्युअल बाब माहिती असायला हवी. ही स्वतःबद्दलची बाब आहे. मग आय-डी-बी-आयचा जॉब का सोडला? मग यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीच्या मेन्स मी देत होतो असं मी त्यांना सांगितलं. तर मग ऑप्शनल कुठला होता असं विचारलं. मग हिस्ट्री बद्दलचे प्रश्न चालू झाले. माझा यू-पी-एस-सी साठी हिस्ट्री ऑप्शनल होता. तर मग हिस्ट्री बद्दलचे प्रश्न विचारले. मग टिपू सुलतान बद्दलचा वाद चालू त्यावेळेला होता. तर मग टिपू सुलतानची वैशिष्ट्ये काय असा प्रश्न विचारला त्यांनी निगेटिव्ह विचारण्याऐवजी. मग विचारलं की वाद नेमका काय होता? आणि मग राजा असताना वारला कारण टिपू सुलतान लढाईमध्ये वारला होता. मग राजा असताना वारला असे आणखी काय एक्झाम्पल्स आहेत? असे प्रश्न इन जनरल विचारले. इतिहासाबाबत वाद का निर्माण होतात? हा मग शेवटचा प्रश्न होता. त्याचं पण उत्तर मी व्यवस्थित दिलं. तर ओव्हरऑल तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्स याच्यामध्ये दिसेल, की त्यांनी माझा रिझ्युमे जो होता, त्याच्या आउट ऑफ जाऊन कुठेही प्रश्न विचारलेला नाहीये. परंतु त्या ज्या रिझ्युमेमध्ये बऱ्याचशा बाबी होत्या, त्याला डिग आउट करून प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर व्यवस्थित स्वतःला रिप्रेझेंट करू शकाल, तर काहीही इश्यू जनरली होत नाही. बऱ्याच वेळेला तुमच्या रिझ्युमेमध्ये जर थोडेसे कमी डेटा असेल, तुमचा एक्सपिरियन्स नसेल, तर तुमच्या ग्रॅज्युएशन बद्दल थोडंसं जास्त विचारलं जातं. असं एक ओव्हरऑल प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी असू शकते. हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. तुम्हाला या व्यतिरिक्त इतर व्यक्तींकडून पण बरीचशी माहिती मिळू शकेल. अ, त्यातनं पण काय पॉझिटिव्ह मी आज जे सांगितले त्यातनं काय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह बाबी असतील त्या घेत चला आणि स्वतःला प्रिपेअर करा. एक चांगला इंटरव्ह्यू द्या.
तुम्ही व्यवस्थित जर प्रिपेअर केलेलं असेल तर कुठेही कधीही प्रॉब्लेम जनरली येत नाही. त्यामुळे ऑल द बेस्ट. कीप प्रिपेअरिंग आणि कीप प्रेझेंटिंग युअरसेल्फ असं मी म्हणेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.